विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा वाढल्यानं वन विभागानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता या वाघांचे सह्याद्रीकडे स्थलांतर करण्यात येणार आहे। यासाठी NTCAनं परवानगी दिल्यानं प्रतिक्रिया वेगानं सुरू झाली आहे। विदर्भातील वाघांचा आता सह्याद्रीकडे प्रवास सुरू होणार आहे। व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा वाढल्यानं वन विभागानं स्थलांतराचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणानं यासाठी हिरवी कंदील दाखवली आहे। याआधी प्रायोगिक स्तरावर सह्याद्रीत पाठवण्यात आलेले 3 वाघ तिथल्या वातावरणात चांगल्या प्रकारे स्थिरावले आहेत। त्यामुळे वन विभागाचा आत्मविश्वास वाढला असून आता आणखी 5 वाघ स्थलांतरित करण्याची तयारी सुरू आहे। हे वाघ टप्प्याटप्प्यानं विदर्भातील पेंच आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलवले जाणार आहे। सध्या सह्याद्री परिसरात वाघांची संख्या अत्यल्प असल्यानं निसर्ग साखळी संतुलित राखण्यासाठी आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे। तज्ज्ञांच्या मते सह्याद्री परिसरात सुमारे 25 ते 30 वाघ सहजपणे राहू शकतात। विदर्भात वाघांची संख्या वाढल्यामुळे अधिवासावर ताण निर्माण होत असून वाघांमध्ये क्षेत्रीय वर्चस्वासाठी संघर्षही वाढत आहेत। हे टाळण्यासाठी स्थलांतर हा उपाय अवलंबला जात आहे। दरम्यान सह्याद्रीत वाघांची संख्या वाढल्यास मुंबई, पुणे, ठाणे आणि कर्नाटकातील पर्यटकांना वाघांचे दर्शन अधिक सहज होणार आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम विदर्भ दौऱ्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन आली असून लवकरच प्रत्यक्ष स्थलांतर प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे।